नमस्कार मंडळी, आज आम्ही निघालो होतो शूटच्या लोकेशनवरती. तर हे होतं आमचा आजच्या सॉन्गच्या शूटिंगचा लोकेशन बघून तुम्ही सांगू शकता काय खतरनाक आहे. तर रात्र चालू होता माझ्या मिस्टरांचा, चल तुला मी उद्या काहीतरी नवीन काहीतरी वेगळं दाखवीन. तुम्ही म्हटली वेगळं नवीन, चला बरं. तर पटापटा सगळे कामधंदे आवरले आणि निघालो शूटिंगसाठी. तर इकडं आली तर म्हटली हे एवढा नजारा खतरनाक आहे, मग अजून स्पेशल पुढं काय असेल बा. म्हटली चला आज बरं झालं त्यांचं ऐकलं आणि निघालो. तर बघून रस्ता आणि ते व्ह्यू बघून तर मनाला एवढी शांती भेटली. तुम्हालाही बघून वाटत असेल की काश आपण पण तिथं असतो. हे व्हिडिओमध्ये बघणं एक वेगळं राहतो आणि समक्ष बघणं एक वेगळं राहतो. तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आणि मी समक्ष ते गोष्ट बघितलं आणि इमॅजिन केला, फील केला. ते नेचर एवढा भारी होता ना, तुम्हाला मी शब्दातही सांगू शकत नाही. एवढा डेंजर दिसत होता ना, असं वाटत होतं वाव, इथं आपलं घर असतं तर किती बरं झालं असतं. तर हे बघा मागं पण माझे मिस्टर, माझे दोन्ही पोरी झोपलेलेच राहत्या. गाडीमध्ये निघाले की झोपायचीच कामं करत्या. तर मागं पण आमची गाडी येत होती, त्याच्यात पण शूटची पोरं वगैरे होते, आर्टिस्ट. आणि तिथं तांदळाची शेती लावली जाते. आता पावसाचं वातावरण आणि एवढं भारी होतं ना, शपथ सांगू शकत नाही. आणि रस्ता ते एवढे डेंजरस होते ना, असे झाडांच्या मधून रस्ता. असं वाटलं आता रस्ता संपेल, पण त्याच्यातून अजून एक नवीन रस्ता संपेल अजून. म्हणजे ना असं आतून भुलभुलैयासारखं फील होत होता. असं वाटत होतं खरंच नाही ते म्हणजे त्यांनी म्हटले चला तुम्हालाही दाखवते. बसल्या मी पण व्हिडिओज वगैरे काढले तुमच्यासाठी, स्पेशली मी तुमच्यासाठी काढलं बरं का. आणि हे कुठलं हे पण सांगून देते, मी नाशिकची आहे आणि हे नाशिकमध्येच येतं. तर मी म्हटली माझे मिस्टर थँक्यू सो मच, तुम्ही मला इथं आणलं आणि मला हे नजारे दाखवले, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ते म्हटले अगं येडे असं काही नाही आहे, चल तुला पुढं अजून पण एक स्पेशल काही ते दाखवेन. मी म्हटली बरं चला. मी म्हटले आता आपलं लोकेशन येईल कसं काय, कधी येईल. ते म्हणते अरे आपल्याला अजून वर जायचं आहे. मी म्हटले बापरे, गाडी जाईल का आपली एवढी वर. म्हणते मग चल दाखवतो गाडी नेऊन वर. ते म्हटले चला बरं बघूया. असं हे रस्ता ना पूर्ण वर जातो बरं का शेवटपर्यंत. तर आम्ही नाशे ढग खाली ढग दिसत होते एवढे भारी, असं वाटत वाव खरंच ना. मग ते बघा आता आम्ही वर चाललो, वरचा रस्ता सुरुवात झाला. असं म्हणजे ना वरून बघितलं ना एवढी भीती वाटेल ना, असं वाटेल आता जर आपण पडलो तर वाचायचीच गॅरंटी नाही. पण देवाचं नाव घेऊन चला पुढं जाऊया. आणि वरतून असा नजारा होता, पूर्ण खोल होतं असं आतमध्ये. आणि ना असं तुम्हाला वाटत असेल इथं काहीच नाही. मग इथं ना म्हणजे बोलतात ना लोक राहत्या. पण फायनल लोकेशनला पोचलो आणि शूट लावली. ते बघा असा प्रॅक्टिस वगैरे चालू झाला, शूट वगैरे केला, ब्लॉग बनवला, खूपच मजा आली. तुम्हालाही मजा वाटलं असेल. हे गाणं रिलीज होईल तेव्हा रिलीज पण झाली पण तेव्हा मी तुम्हाला सांगून पण देईन, ठीक आहे. तर कसं वाटलं हा माझा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा प्रेम सपोर्ट राहू द्या, कारण माझा सध्या चॅनल नवी आहे. तुमच्या सपोर्टशिवाय माझं चॅनलचा काही उपयोगच नाही आहे. मग नक्की सांगा बरं का. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि माझ्या व्हिडिओला कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर तुम्ही विसरले तर असा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार नाही. कारण कसं आहे, एकदा मन दुखलं ना तर माणूस विषय सोडून देतो. तुम्ही माझं मन दुखू नका, असं तुमचं प्रेम राहू द्या. आता मी पण अशी व्हिडिओ कंटिन्यू बनवीन आणि तुम्हाला दाखवीन नवीन काहीतरी. आहे आमचं त्रिशा बसली होती कुरकुऱ्याची पॅकेट घेऊन. म्हटली मला दे खायला, मला दे, भूक लागली. ती म्हणती नाही मी धरले मीच खाईन, तुम्हाला कोणालाही देणार नाही. फोडायचे प्रयत्न चालू झाले. म्हटलं तर फोडूनच घे, खाऊनच घे. तर मी घेतलं. म्हटलं चला आता एवढं चांगलं लोकेशनला येईलच आहे, तो व्हिडिओ किंवा फोटो तर काढू शकतो ना. माझे मिस्टर म्हणले अगं येडे तिथं बसू नको, पडशील. मी अहो नाही पडणार, मी ना जास्त आतमध्ये नाही बसले, चला सेफ आहे.
तर तिथे गेलो, फोटो वगैरे मस्त काढला बिडला. असं पाणी पडत होतं, त्या पाण्याला पाहून मनाला एवढा शांती भेटली, सांगू शकत नाही. मग असे व्हिडिओ वगैरे काढले. मग म्हटली चला व्हिडिओ काढले, आवरलं आणि मग आम्ही तिथून मिळले चलो आपल्या घरी जाऊया. चला बाय बाय. मी पण थकली आहे. आता भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगला. ओके बाय बाय, सी यू.